हॅलो डिअर स्टुडंट्स, 10वीच्या मुलांच्या युनिट टेस्ट आता सध्या सुरू आहेत. काही जणांच्या झालेल्या आहेत, काही जणांच्या अजूनही व्हायच्या आहेत. सो तुमच्यासाठी मी काही शाळांचे युनिट टेस्ट पेपर्स कलेक्ट केलेले आहेत आणि ते आपण विथ मॉडेल आन्सर्स आपण इथे डिस्कस करणार आहोत इन धिस सिरीज. कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला जेव्हा टॉप करायचं असेल, आउट ऑफ मार्क्स आणायचे असतील तर ते काही खूप अवघड नाही आहे. तुम्ही अभ्यास तर करताच, अभ्यासाबरोबरच तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने भरपूर सारे प्रॅक्टिस पेपर्स सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला त्यातलाच एखादा प्रश्न हा तुमच्या परीक्षेमध्ये देखील विचारला जातो. त्यामुळं जेवढे मॅक्सिमम पेपर्स तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तेवढे तुम्ही बघा. ज्यांचे एक्झाम झालेले आहेत, आता हा देखील एका शाळेचाच युनिट टेस्टचा पेपर आहे, ज्यांचे एक्झाम झालेल्या आहेत आणि ज्यांची इच्छा आहे की अशाच पद्धतीने तुमच्याही युनिट टेस्टचे पेपर्स आपण इथं डिस्कस करावे, तर इथं जसं क्लिअर पाठवलंय तशा क्लिअर फोटोज तुम्ही तुमच्या पेपरचे मला पाठवू शकता. आपण ते देखील पेपर्स घेऊयात फॉर डिस्कशन. सो आज आपण जो पेपर डिस्कस करणार आहोत तो सायन्स 1चा आहे विथ मॉडेल आन्सर्स. आन्सर्स मी तुम्हाला तोंडी सांगते आणि जर तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आन्सर्स हवे असतील तर मला कमेंट करून सांगा, तुम्हाला तेही मी अवेलेबल करून देते नक्कीच. सो चला, आपला जो पहिला जो प्रश्न आहे, करेक्ट ऑप्शन्स तुम्हाला शोधायचे आहे. इलेमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सेम डॅश. सो जे इलेमेंट सेम ग्रुपमध्ये असतात त्यांचे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम म्हणून त्यांची व्हॅलन्सी देखील सेम असते. त्यामुळे मग ह्याचे ऑप्शन नंबर सी हे करेक्ट असेल. समजा तुम्हाला सेम पिरियडच्या बाबतीत विचारलं असेल तर सेम पिरियडमध्ये जे इलेमेंट्स असतात त्यांचे नंबर ऑफ शेल्स सेम असतात. हे लक्षात ठेवायचं. विच ग्रुप कंटेन्स नोबेल गॅसेस. पिरियॉडिक टेबल जर पाहिलं आपण, पहिला ग्रुप आहे अल्कली मेटलचा, सेकंड ग्रुप आहे अल्कलाइन अर्थ मेटलचा, 17वा ग्रुप आहे हॅलोजनचा, 18वा ग्रुप आहे नोबेल गॅसेस किंवा त्यांनाच आपण इनर्ट गॅसेस असं म्हणतो. सो हे देखील लक्षात ठेवा. तुम्हाला तो नोबेल विचारले ना, तर तुम्हाला परीक्षेमध्ये मे बी अल्कली मेटल्स विचारू शकतात, अल्कलाइन अर्थ मेटल्स विचारू शकतात, हॅलोजन्स विचारू शकतात. हे 3 ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर विच रिॲक्शन रिलीजेस हीट रिलीज केलं जातं एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये आणि एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब केली जाते. ठीक आहे. त्यानंतर मॅच द कॉलम मध्ये खूप सोपे प्रश्न आहेत. डोबेरायनरचे ट्रायड, न्यूलँडचे ऑक्टेव्ज आणि मोस्लेचा मॉडर्न पिरियडिक लॉ आहे. सायंटिफिक रिझन विचारलं. atomic radius decreases across a period. As we go from left to right in the period, electrons are added in the same shell. Therefore, the net charge ज्या शेलमध्ये असणारा इन्क्रीज होतो. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स जे त्याच्या ॲटमच्या सेंटरमध्ये आहेत आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स ह्यांच्यामध्ये देअर इज अ ग्रेटर पुल ऑफ अट्रॅक्शन और ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतो, बिकॉज ऑफ विच द इलेक्ट्रॉन्स गेट मोर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ॲटम आणि म्हणून मग ॲटमचा साईज डिक्रीज होत जातो. असं तुम्ही ह्याचा आन्सर सांगाल. 2 मार्कांचा आहे. 2 ते 4 पॉईंट्समध्ये तुम्ही ह्याचा आन्सर इझिली सांगू शकता. त्यानंतर येतो answer the following. What is a catalyst? Give an example. Catalyst is a substance, it is a chemical substance which increases the rate or speed of reaction without directly participating in the chemical reaction. असं तुम्ही सांगू शकता. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल साठी निकेल हा कॅटलिस्ट आपण यूज करतो. हे तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता. MnO2 हा देखील एक कॅटलिस्ट आहे. पोटॅशियम क्लोरेटच्या थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये त्याचा वापर होतो. हे देखील तुम्ही सांगू शकता. हा जर चॅप्टर असेल तुम्हाला तर हा आय थिंक 3rd चॅप्टरशी रिलेटेड आहे. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन ह्या चॅप्टरवरती. त्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इलेमेंट इज 287. नेम द इलेमेंट आणि त्याचा पिरियड आणि ग्रुप हा 3 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 म्हणजे त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स हे 17 झाले, बरोबर. मग 17 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे? क्लोरीनचा आहे 17 ॲटॉमिक नंबर. मग इथे काही इलेमेंटचं नाव झालं क्लोरीन. त्याचा पिरियड कसा गेस करणार? तर जेवढे नंबर ऑफ शेल्स आहेत तेवढे नंबर ऑफ पिरियड त्याचा आहे. सो ह्याच्यामध्ये 3 शेल्स आहेत ना, KLM 3 शेल्स आहेत. सो ह्याच्यामध्ये पिरियड नंबर झाला 3 आणि ग्रुप नंबर झाला, आता हा 7व्या ह्याच्यामध्ये आहे, 7 आउटर शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याच्या. सो तो हॅलोजन म्हणजे ग्रुप 17व्या मध्ये गेला. ठीक आहे. ह्याचा ग्रुप झाला 17, पिरियड झाला 3, इलेमेंटचं नाव झालं क्लोरीन.
त्यानंतर एक्सप्लेन एनी 3 फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट विथ एक्झाम्पल. एनी 3 सांगितलेत. सो हा केमिकल रिॲक्शनचा जर चॅप्टर तुम्हाला असेल तर ह्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये येतात एकतर पार्टिकल साईज, त्यानंतर टेम्परेचर आहे, कॅटॅलिस्ट आहे, अजून एक कुठला राहिला रे, साईज ऑफ द पार्टिकल, त्यानंतर टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट्स, जेवढं जास्त टेम्परेचर असेल तितके जास्त, कॉन्सन्ट्रेशन हा एक आला त्याच्यामध्ये, जितके जास्त पार्टिकल साईज लहान असेल तितकी रिॲक्शन फास्टर होणार. मग ते शहाबादी टाईल आणि पावडर्ड शहाबाद टाईल ह्याचं एक्झाम्पल तुम्ही घेऊन सांगू शकता की पावडर्ड शहाबाद टाईलची रिॲक्शन फास्टर होते विथ HCl. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन दुसरा जे आहे ते, जेवढा जास्त रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेटेड असतील तितकी रिॲक्शन फास्टर होणार. मग हे शहाबादी टाईलचंच एक्झाम्पल तुम्ही घेऊन तिथं सांगू शकता की शहाबादी टाईलची कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत रिॲक्शन फास्टर होईल आणि डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन स्लोअर होईल. कॅटॅलिस्ट, प्रेझन्स ऑफ कॅटॅलिस्ट देखील इम्पॉर्टंट आहे. कॅटॅलिस्टचं प्रेझन्स देखील स्पीड ऑफ रिॲक्शन वाढवतो. आणि टेम्परेचर जेवढं जास्त असेल तितकी रिॲक्शन फास्टर होणार असं तुम्ही सांगाल ह्याच्यामध्ये. त्यानंतर येतात एनी वन सॉल्व्ह करायचे आहेत यापैकी. तर पहिला आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिॲक्शन. हा जो पहिला आहे CaO + H2O CaOH ट्वाइस, हा कॉम्बिनेशन टाईपचा रिॲक्शन आहे. हा डिस्प्लेसमेंट आहे. Zn + CuSO4 मोर रिॲक्टिव्ह आहे झिंक, तो कॉपरला त्याच्यातून डिस्प्लेस करतो. सो इट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथे जी आहे तिसरी ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. चौथी आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि पाचवी जी आहे ती आहे अगेन रेडॉक्स रिॲक्शनचं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. येस, इट इज रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. त्यानंतर डिस्क्राईब द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल डिस्क्राईब करत असताना 5 मार्कांचा प्रश्न आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर, एक सेकंद पेनचा रंग बदलते. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर तुम्ही काढाल. याच्यामध्ये पहिला ग्रुप, सेकंड ग्रुप 3 ते 12, त्यानंतर 13 ते 17 आणि हा 18वा. अशा पद्धतीने त्याची आउटलाईन काढून घ्यायची. खाली त्याच्या लॅन्थेनाइड्स, ॲक्टिनाइड्स दाखवायचे. मग हा ग्रुप नंबर 1, 2, 3 to 12, त्यानंतर 13 ते 17 हे झाले आणि हा 18वा ग्रुप. आता ह्याच्यामध्ये 4 ब्लॉक्स पण तुम्हाला दाखवायचे आहेत. सो हा जो पहिला आहे 1, 2 वाला हा S ब्लॉक, त्यानंतर हे इकडचा आहे हा P ब्लॉक, त्यानंतर हा मधला आहे तो D ब्लॉक आणि हा इथला आहे तो F ब्लॉक. अशा पद्धतीने हे 4 ब्लॉक्स तुम्ही या पिरियडिक टेबलमध्ये असं दाखवा. 5 मार्कांच्या प्रश्नामध्ये जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो तेव्हा स्पेसिफिकली तुम्ही हे असे दाखवायचे याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये मॉडर्न पिरियडिक लॉ सांगणार तुम्ही. त्याचं स्ट्रक्चर सांगत असताना मेटल्स, ती जी P ब्लॉकमध्ये झिगझॅग लाईन आहे, ते झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला मेटल्स आहेत, राईट साईडला नॉन मेटल्स आहेत, हे तुम्ही सांगाल. आणि मग पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये असणारे हे 4 ब्लॉक्स कोणत्या कोणत्या 1-2 ग्रुप्स जे आहेत त्याच्यामध्ये S ब्लॉक आहे. मग ह्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती तुम्ही सांगाल. ग्रुप नंबर 1 मध्ये असणारे एलिमेंट्सना आपण अल्कली मेटल्स म्हणतो, हे अल्कलाईन अर्थ मेटल्स, ते तुम्ही सांगाल. सो ह्या पद्धतीनं कम्प्लिटली तुम्हाला ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं डिस्क्रिप्शन सांगायचं आहे 5 मार्कांसाठी विथ धिस डायग्राम. ओके. सो पेपरचं डिस्क्रिप्शन वगैरे एक्सप्लेनेशन कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून. आज इथेच थांबूयात. उद्या आपण S2चा पेपर किंवा अगेन एखादा S1चा पेपर जर आहे त्यापैकी कुठला तरी एक आपण डिस्कस करू. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, अजूनही तुम्हाला पेपर्स जर असतील तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच मला पाठवू शकता. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू.